की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झालेत। महापौरपदी सौ रितू तावडे आणि उपमहापौरपदी श्री संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झालेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाईल। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील। त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल। मी आणि माननीय शिंदे साहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातून जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू। या गॅलरीमध्ये मी पहिल्यांदाच बसलो। यापूर्वी एका कार्यक्रमाकरता या सभागृहात बसलो होतो पण गॅलरीमध्ये कधी बसलो नव्हतो आणि अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज देखील मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि मला अतिशय समाधान आहे की अशा पद्धतीनं या ऐतिहासिक वास्तूमध्ये ज्याला आपण सांगितलं की हेरिटेज अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी अशा एका महत्त्वाच्या सोहळ्याचं साक्षीदार होणं हे देखील मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे। सर, तुम्ही ज्या प्रमाणे आव्हान केलं होतं ट्रिपल इंजिन सरकार असावं, आता हे तिसरं इंजिन तुमच्यासोबत जोडलं गेलेलं आहे, काय बदल दिसू शकतो मुंबईकरांना आणि अपेक्षा वाढतील का मुंबईकरांना? शेवटी पहिली गोष्ट तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की महानगरपालिका ही लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे तिथे प्रशासक होते पण प्रशासकाचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित नाही आहे। लोकप्रतिनिधींचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित आहे आणि ते राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झालेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की जनसामान्यांना आपले लोकप्रतिनिधी हे अधिक जवळचे वाटतात, ते अधिक अप्रोचेबल आणि ॲक्सेसेबल वाटतात। तो परिणाम मुंबईमध्ये दिसून पडेल। सभागृहात बघितलं असेल की महिलांचा आवाज सर्वात आहे, महापौर
आहे. महिलांच्या दृष्टीने मुंबईत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात राज्य सरकारच्या मदतीने? मला असं वाटतं की आता हा सगळा अजेंडा तुम्ही महापौर उपमहापौरांना विचारला पाहिजे. ते बसले आहेत, आता त्यांचं काम त्यांना करायचं आहे. त्यांना जी मदत लागेल ती देण्याचं काम आम्ही करू. आज बहुत हर्ष की बात है कि मुंबई महानगर पालिका में हमारी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति की महापौर श्रीमती रितु तावड़े, इनका निर्विरोध चुनाव हुआ है और साथ ही में उपमहापौर के तौर पर हमारे महायुति के संजय घाड़ी, इनका चुनाव हुआ है. मैं दोनों को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं. विशेष रूप से हम लोगों ने जनता को जो वादे किए थे उन वादों को पूरा करने का काम अब ये महानगर पालिका करेगी. श्रीमती रितु तावड़े एक अनुभवी इस प्रकार की नगर सेविका है. उन्होंने पिछले समय भी बहुत जनताभिमुख इस प्रकार का कार्य किया है. उनको महानगर पालिका के प्रशासन की भी समझ है, जनता की नब्ज को भी वो जानती है. इसलिए मुझे पूर्ण विश्वास है कि महानगर पालिका को वह अच्छा नेतृत्व देंगी और महापौर के रूप में जो आम मुंबईकर है उसके सपनों को वो पूरा करेगी. संजय घाड़ी उपमहापौर के रूप में जो चुने गए हैं, एक अनुभवी इस प्रकार के शिवसैनिक हैं और मेरा विश्वास है कि वे भी पूरी ताकत के साथ इस प्रशासन को चलाने में मदद करेंगे. हमारा प्रयास ये होगा कि ये साल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के जन्म शताब्दी का साल है. इसलिए उनके सपनों को पूरा करने का प्रयास हमारी महानगर पालिका के माध्यम से होगा और साथ साथ समूचे देश में प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से जन जन के लिए विकास का कार्य किया है, गरीब मध्यम वर्गीय सभी तक जो विकास पहुंचाया है, उसी विकास को आम मुंबईकर तक पहुंचाने का काम हमारी महानगर पालिका करेगी. ये मुझे पूर्ण विश्वास है. मैं और एकनाथ शिंदे जी पूरी ताकत के साथ इस महानगर पालिका को मदद करेंगे. देखिए, मैंने रोहित पवार जी का वो जो उन्होंने बात कही वो मैंने देखा नहीं, थोड़ा बहुत उसके बारे में मुझे मालूम है. मुझे ऐसा लगता है कि किसी के भी मन में कोई शंका होगी तो उस शंका का निरसन होना चाहिए. इस दृष्टि से भारत के कानून में जिस प्रकार के जांच एजेंसियां हमारे पास उपलब्ध है और ऐसे मामलों में जिस प्रकार की जांच अपेक्षित है वो सारी जांच शुरू हो चुकी है. मुझे ऐसा लगता है कि इसमें सबसे महत्वपूर्ण होती है जो डीजी सेफ्टी, उनकी जो जांच होती है वो सबसे महत्वपूर्ण होती है. वो भी जांच चल रही है, ब्लैक बॉक्स भी मिला हुआ है. तो मुझे ऐसा लगता है कि हमने इस जांच को समाप्त होने का इंतज़ार करना चाहिए. लेकिन किसी के भी मन में कोई शंका होगी तो उस शंका का भी निरसन होना चाहिए. मैं तो स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ कि सबसे पहले केंद्र सरकार को मैंने ही चिट्ठी लिखी थी कि इस प्रकार का ये जो एक एक्सीडेंट हुआ है इसकी पूर्ण रूप से जांच होनी चाहिए, क्योंकि आगे में अगर इसमें क्या क्या गलतियां हुई है ये समझ में आएगा तभी हम लोग हमारे आसमान को और हमारे एविएशन को सेफ रख पाएंगे और केवल नेता ही नहीं, आम जनता को भी हम लोग सेफ रख पाएंगे.